प्रभु भक्ति संतिया मंतिया संतिया मंतिया हो जो बच गया संतिया और जो बच गया संतिया किसको तुझा अब कहूँ खास मैं ये सब है मेरे जब कि मुझ में नमन हो भाई मुझ में वो जग गया लग गया जग गया लग गया मेरे प्यारे के नाता मंतिया 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 और जो बच गया संतिया और जो बच गया संतिया अभी मौत में मुझे काबिती ये बगी किस्मत खड़ी जा गई हो खड़ी जा गई वो मिल गया भूल गया वो मिल गया भूल गया दास गया संतिया मंतिया मंतिया और जो बच गया संतिया और जो बच गया संतिया सद्गुरुनाथ महाराज की अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया महापुण्यरासी नमस्कार माझा श्री गुरु ज्ञानेश्वरासी गुरुदेवायसी हो दया जग का अंधेरा दूर हो सद्धर्म सूरज की प्रभा से धम्म सारे छूर हो अध्यात्म ज्ञान के सहयोग से सब हो सुखी समता से सृष्टि करे हम स्वर्ग की सद्गुरुनाथ महाराज की गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 गोपाला ओहो देवकी नंदन जय हो तुम्हारी जय हो अजी संत की पूरी तपस्या संत के बाद है अजी संत की पूरी तपस्या संत के बाद है जो भक्त उनके है सही वह कर सके आबाद है जहाँ संत की होगी समाधि धन्य वही स्थान है निर्मल बने वातावरण जहाँ शांति को आह्वान है बोलो संत शुकदास महाराज की जय असाच धावत एची लगा अरे अरे कशा करता पावन मतसी करसिल का पावन मतसी करचिल का सदावत हे चिलका सदावत हे चिलका सदावत हे चिलका
साधु संतन की भारत माता की जय. परमपूजनीय गुरुदेव चराचरात वास करणारी संत शुकदास महाराजांची अदृश्य शक्ती, भागवत धर्माचे तत्वज्ञ प्रवर्तक माऊली संत ज्ञानेश्वर महाराज, समाजातलं अज्ञान काढून त्यांना अभंगाच्या माध्यमातून दिशा दाखवणारे अधिकृत अधिकारी संत जगद्गुरु देवकर तुकाराम महाराज, कीर्तनाच्या माध्यमातून भागवत धर्म पंजाब पर्यंत नेणारे आद्य प्रचारक संत नामदेव महाराज, तुम्ही अलग आम्ही अलग, जातीयवाद दूर करून वेदांत भक्तियोगाचे तत्वज्ञ संत पैठणकर एकनाथ महाराज, समाजाला रोकळा धर्म शिकवणारे समाज सुधारक संत वैराग्यमूर्ती गाडगे महाराज, युगाचार्य स्वामी विवेकानंद, मानवतेचे महान पुजारी वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज आणि आज परमपूज्य संत शुकदास महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या हिवरा ग्रामनगरीमध्ये विवेकानंदच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं प्रस्तुत विवेकानंद आश्रम मध्ये कीर्तन रूपी सेवेच्या कार्यक्रमाकरता उपस्थित सर्व आबालवृद्ध माता भगिनी, युवक तरुण बालगोपाल मित्र, महाराष्ट्रातूनच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा कानाकोपऱ्यातून आलेल्या सर्व वारकऱ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. प्रस्तुत कार्यक्रमाकरता विशेष उपस्थिती आमचे विवेकानंद आश्रमची सर्व सेवक कार्यकर्ता मंडळी. तारतम्य नहीं ज्ञानी में तो ज्ञान डूबेगा पानी में, समय को मत गमाओ जी समय अनमोल होता है. राखावी शब्दाची किंमत, वेळेचे महत्व सदोदित गेल्या अनेक वर्षापासून आजच्या दिवशी या वेळेवर ज्यांचा आवाज या ठिकाणी गरजायचा, ज्यांचं स्मरण होते परमपूज्य डॉक्टर उद्धवरावजी गाडेकर दादा, माझ्या वडिलाची निराशिका देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. संत शुकदास महाराज आपल्यासाठी गेले नाही आहेत. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, जेथे असाल तिथं तुकडो पाहिजा. आपण सर्व सद्भाविक कार्यकर्ता मंडळी आहोत. प्रत्येक क्षणोक्षणी पावला पावलावर महाराजांचा या ठिकाणी आपल्याला स्पंद निर्माण होते. कारण है संत दुनिया में जगे तबई रही दुनिया खड़ी, उनके प्रतापों से आज तक नीचे ना पड़ी. इतना जगत में पाप है अंदाज के बाहर चला, पर संत ही का पुण्य है आज तक जग ना ढला. असाच धावत कारण संत वेळोवेळी आलेत आणि काळानुरूप आलेत. स्वामी विवेकानंदांचा जन्मोत्सव आहे. आपला विवेक निर्माण व्हावा, आपल्यातला विवेक जागृत व्हावा. जयंत्या पुण्यतिथ्या महापुरुषांच्या तेवढ्या करता येत असतात भाऊसाहेब. कारण हे जे संत आले काळानुरूप आलेत. संत शुकदास महाराज यांनी हे सर्व निर्माण केलं. कारण शुकदास महाराजांचे हे विचार होते भाऊसाहेब, मी हे सर्व करतो आणि विसरून जातो. मी हे सर्व करतो आणि विसरून जातो आणि पुढच्या पिढीने याचा आनंद घ्यावा. हे महाराजांचं वाक्य होतं. मला आठवलं संत शुकदास महाराजांचे विचार. अरे आपण सर्व कार्यकर्ता मंडळी सद्भाविक लाखोंच्या समुदायानं बघितला ना, आपण महाप्रसाद हा सुख सोहळा स्वर्गी नाही. अरे याच देई घडे देवाचे भजन, याच देई घडे देवाचे भजन, याच देई घडे देवाचे भजन, नाही काय ज्ञान नाही कोठे अन्य जन्मात शक्य नाही आहे. म्हणून याच देई याच डोळा पाहू मुक्तीचा सोहळा, पाहू मुक्तीचा सोहळा, पाहू मुक्तीचा सोहळा, पाहू मुक्तीचा सोहळा, पाहू मुक्तीचा सोहळा. आजच्या दिवशी आम्हाला स्मरण होते ज्यांनी संत शुकदास महाराजांसोबत पूर्ण वेळ दिला आणि समर्पण. परमपूज्य मानगाले दादा यांची आठवण आम्हाला होते. आमच्या संस्थेचे आदरणीय अध्यक्ष मालपानी साहेब, देह जाओ अथवा राहो पण समर्पण पाहिजे. शुकदास महाराजांचे आपल्यावर किती अनंत उपकार आहेत. या ठिकाणी आमचे आदरणीय हार्मोनियमवर सज्जन सिंगजी दादा राजपूत, आदरणीय या ठिकाणी उपस्थित आमचे भारती दादा, आमचे आदरणीय आप्पासाहेब, आदरणीय अकोटकर साहेब, आपल्या संस्थेचे कर्तव्यदक्ष उपाध्यक्ष आदरणीय अशोकरावजी थोराते दादा, आपण सर्व सद्भाविक कार्यकर्ता मंडळी आहे. दुरून दुरून आजच्या दिवशी या ठिकाणी येतो आणि आपल्याला निरोप घेऊन जायचा असते. प्यारे अपनी गठडी खोल उसमें लाल भरे अनमोल. आपली ऊर्जा आपली बॅटरी चार्जिंग करून घेण्यासाठी तेरे हरी संत पदाची जोड, तेरे हरी संत पदाची जोड, तेरे हरी संत पदाची जोड. गेले दिगंबर ईश्वर विभूती. मोठा विषय आहे. परमपूज्य मानगाले दादा याच ठिकाणी भेट व्हायची.
समर्पण मंडळी, दुरून दुरून मंडळी आले. आदरणीय आप्पासाहेब आमच्यासोबत यवतमाळवरून कार्यकर्ता मंडळी आले आहे, पुण्यावरून या ठिकाणी आले, ज्यांनी तुकडोजी महाराजांचे ओरिजिनल भजन ऐकले आणि आपण ऐकलं आता त्यांना. अशा आदरणीय कुकडे दादा या ठिकाणी उपस्थित झाले, खंजरी रत्न दादा या ठिकाणी आमचे उपस्थित झालेत, विविध भागातून कार्यकर्ता मंडळी. कारण हा जो विवेकानंद आश्रमचा आपला विचार आहे, फार मोठ्या मोठ्या लोकांना या आश्रम मध्ये आपल्याला आणावं लागणार आहेत आणि येणार आहेत. थोडे दिवस बाकी आहेत, कारण संत की पुरी तपस्या संत के बाद है. या दरबारात आल्यानंतर एक मी चालू परिस्थितीवर बोलणार. आम्ही राजेच्या काय ना पोथीतल्या काय नाही सांगणार, तू आम्ही येतो ताण लागल्यावर हिर खंडत असतात का बे, नगद पाहिजे. तुकडोजी महाराजांचे भजन म्हणजे मनी नाही भाव मने देवा, देव शान भेटायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला. थांबा, देव कुठे आहे? देवाचा पता आम्हाला पाहिजे. तुकाराम महाराज देवाच्या शोधात होते. कोणाच्या शोधात होते? देवाच्या. अभंग लिहावा लागला तुकाराम महाराजांना गाथ्यात, देव पहावया गेलो तेथे देवाची होऊन गेलो, म्हणतात. सर्व काही तुझं पाशी. म्हणून देव माणसात आहे. देव कुठे आहे? माणसात आहे. संत शुभदास महाराजांनी आपल्यात देव पाहिला. अरे बापरे, बंदिया मंदिया और जो बच गया धंदिया, और जो बच गया धंदिया, और जो बच गया धंदिया. दरबारात दरवर्षी कशासाठी यावं लागते भाऊसाहेब, आणि याची गरज काय? देव कुठे आहे? अनेक प्रश्न आहेत, पण सगळ्याची उत्तरं घेऊन जा. तेवढ्या करता विवेकानंदांचा जयंती उत्सव आहे, तेवढ्या करता विवेकानंद नगर, विवेकानंद आश्रम, युवराज आपल्यासाठी सदैव जागृत आहे. येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा, या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या. पाहिजा, या विचाराची का आवश्यकता आहे? नाहीतर भटकंती चालू आहे, इकडे तिकडे भटकणं चालू आहे, पण कुठंतरी स्थिर व्हावं लागते. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु अधिष्ठान पाहिजे भगवंताचे. भगवंताचं जर अधिष्ठान नसेल तर योजना फेल ठरू शकते भाऊसाहेब. एक हमाल पाहिजा व्यवहारातला दृष्टांत आहे, पण परमार्थाची बैठक पक्की करून देणार आहे. कारण नाहीतर काय होत असते, बीज आहे ना बीज, बीजाला जर अग्नीचा स्पर्श झाला तर ती बीज कामाचं राहत नाही. बुद्धीला जर मोहाचा स्पर्श लागला तर चिंतन परमार्थ घडू शकत नाही. पण त्याच्याकरता, त्याच्यापासून अलिप्त होण्याकरता आसक्तीचा बंद तोडून बघ देवाची लीला, हो बघ देवाची लीला, हो बघ देवाची लीला. आयुष्यभर हे माते 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 मा सर्व झालं, पण पुढे पाहिजा हे सगळं केलं. महाराजांचं भजन आहे, कारण ऐसे भजन को गाना है, जन जन को जगवाना है. आमच्या अकोल्यावरून या ठिकाणी आदरणीय डॉक्टर तोटे साहेब उपस्थित झालेत. जत सांगली जिल्हा डॉक्टर पट्टण शेट्टी साहेब मला भेटले, या ठिकाणी उपस्थित झाले. आमच्या आदरणीय भोरेस गुरुजी राम राम म्हणतात. आम्हाला अखंड सेवा, आम्ही वारकरी आहोत संत शुभदास महाराज आश्रमाचे. कारण या जन्मात आम्ही आश्रमाला विसरू शकत नाही. कारण पुण्यवंत भावे घेता सज्जनाची नावे, याच देई या चोडोळा पाहू मुक्तीचा पायाचा असेल तर तो या दरबारात आहे भाऊसाहेब. असाच धावत आदरणीय भोरे गुरुजी एक हमाल साखरेचं पोतं घेऊन ट्रकात आदाईने दिली. तो ट्रक शहराच्या ठिकाणी गेला. शहराच्या ठिकाणी गेल्यानंतर चौकात उभा झाला आणि चौकात
मग एक हमालानं ते पोतं पाठीवर घेतलं आणि त्या चौकातच इकडल्या साईडला रोडच्या किनारनं हॉटेल होतं. काय होतं? हॉटेल होतं. पाहिजा टाइमपास नाहीये, आपल्याला मुद्दा समजून घ्यायचा आहे. प्यारे आपणही गटळी गोल. तेवढ्या करता संत शुकदास महाराजांचा दरबार आहे, तेवढ्या करता हा विचार आहे. विवेकानंदांची जयंती. आपल्याला इथून काय घेऊन जावं लागणार आहे? आपल्याला मुद्दा महत्वाचा आहे. मग त्या हमाल्याने ते साखरेचं पोतं पाठीवर घेतलं आणि तिकून रोडच्या किनारनं एक हॉटेल होतं. त्या हॉटेलात पात्रात रसगुल्ले होते. काय होते? रसगुल्ले. त्या रसगुल्लेनं त्या साखरले आवाज दिला पोत्यातल्या. कोणाले? त्या पोत्यातल्या साखरले. रसगुल्ल्यानं म्हटलं, का रे ओ साखर साखर साखर, ताले किती एले आहेत व? काय म्हणे? ताले किती एले आहेत व? साखर म्हणे, का रे रसगुल्ले हो? मग माले एले आहेत. मग काय म्हणणं आहे तुमचं? ताले इतके एले आहेत, तुले साखर तयार करायला लागलं, तुले पोत्यात भरलं, ट्रकात आदाईने दिली, आता एक हमाल परत तुले गोडवनात आदाईने देते, ताले किती एले आहेत व? मग साखर म्हणे, का रे रसगुल्ले, हे माली स्थिती झाली. मग तुमची काय स्थिती आहे? रसगुल्ले म्हणत, आमची स्थिती, गिराईक जर आला आणि आम्ही जिसलो की त्याच्या जिपीला पाणी सुटते आणि आमचा मालक जो भाव देईल तो गिराईकाले द्या लागते. एवढी ताकद आहे आमच्या. साखर म्हणे, रसगुल्ले तुम्ही बोलून तर घ्या. रसगुल्ले म्हणत, हे आमची स्थिती आहे. बरं, मग साखर म्हणे, रसगुल्ले झालं काय तुमचं बोलणं? म्हणे हो. मग साखर म्हणे, का रे रसगुल्ले हो, मी जर तुमच्यात नसली तर गुल्ले गुल्ले राहायचा. आपल्याला जर समजा माणसातलं माणूस पण जागृत करायचं असेल, तेरे हरी संत पदाची जोर, तेरे हरी संत पदाची कारण संतांना कळत असते भाऊसाहेब, संतांना कळत असते कोणाला काय द्यावं, किती द्यावं, कसं द्यावं. याचं गणित आहे काय? हो. हा आई आहे, आई, माऊली, माय, मायला कळत असते. जर समजा आपा एका पोराले माय तोंडात घास घालून देते, एका पोराले ताट वाळून देते, पायजा माय एका पोराले तोंडात घास घालून देते, एका पोराले ताट वाळून देते आणि एका पोराले म्हणते ताल्या हाताने घे. का हे कसं काय? पायजा आता समजूनच घ्यायचा. कारण पात्रता असते. मायला सर्व कळत असते कोणाला किती द्याव, कसं द्याव, काय द्याव. हपा एका पोराला वैभव दिलं. काय दिलं? वैभव. दुसऱ्या पोराला कला दिली आणि तिसऱ्या पोराला कुत्र्याचं पिलूही नाही दिलं. का मग हे कसं काय? जर समजा हे जे कुत्र्याचं पिलू याला दिलं नाही, याले जर वैभव दिलं असतं तर याच्यात घमेंड निर्माण झाला असता, अहंकार निर्माण झाला असता. पण वारकरी कोण, साधू कोण, मुद्दा पाहिजे आम्हाला. पाहिजा तेवढा करता संत आले, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आले, वैराग्य मूर्ती गाडगे महाराज आले आणि संत शुकदास महाराजांचे हेच विचार होते. आवो कोई बिपंती, आवो कोई विपत्ती. वारकरी कोण? ज्यानं 6 गोष्टीवर वार केला तो वारकरी. हो, कोण वारकरी? ज्यानं 6 धुतले तो साधू. काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार. तुकाराम महाराज गाथ्यात बोलले भाऊसाहेब, ज्याचा अहंकार गेला, ज्याचा अभिमान मेला, तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला. देव कुठे आहे? हे याचं जो पालन करील त्यांच्यात देव आहे. कुठे आहे देव? देवाचं देवत्व आहे ठाई ठाई, देवाचं देवत्व आहे ठाई ठाई. देवाचं देवत्व कुठं कुठं आहे? ठाई ठाई आहे. मी तू गेल्या विन अनुभव नाही, मी तू गेल्या विना अनुभव नाही. तुकड्या दास म्हणे ऐका ही ग्वाही, देव बाजारचा भाजीपाला नाही. देव बाजारचा भाजीपाला नाही. देव बाजार. आमचे परम आदरणीय संजू दादा मस्के सेवेतच आहेत. महाराजांच्या मूर्तीजवळ अखंड सेवा आहे. सोपान जी वायाड दादा, बापरे, असे कितीतरी आदरणीय आप्पासाहेब, आम्ही दूर दूर जातो
आणि मुलं भेटतात. मी जास्तीत जास्त कॉलेजचे कार्यक्रम करत असतो, कारण कल का भारत आज की संतान आहे. आणि तो विचार पाहिजे, अरे नौजवान जाग जाणारे, अब तो नींद त्याग जाणारे. आम्ही जातो संस्थांमध्ये, कुठे कुठे कार्यक्रम प्रसंगी भेटी होतात. म्हणतात दादा आम्ही विवेकानंद आश्रम मध्ये घडलो, तिथं आम्ही विद्यार्थी होतो. माझी छाती फुलून येते. अरे बापरे, याला जाणीव म्हणतात. काय म्हणतात? जाणीव म्हणतात. म्हणून जाणीव ठेवणं महत्वाची असते. आणि असे विद्यार्थी आपल्या संस्थेमधून तयार होत आहेत. एवढा मोठा महाप्रसाद, हजारो लाखो सद्भाविक येतात आणि महाप्रसाद घेऊन काय म्हटलं जाते भाऊसाहेब? महाप्रसाद. काय म्हटलं जाते? महाप्रसाद. जेवणच की नाही? जेवणच की नाही? मग घरी तर आपण जेवण करतो, मग आपण असं म्हणतो काय महाप्रसाद वाढ, असं म्हणतो काय? नाही. आहे तर जेवणच की नाही. पण महाप्रसाद का म्हटला जाते? भक्ती शिरते त्याच्यामध्ये. काय शिरते? भक्ती शिरते, नामस्मरण शिरते. कारण ते सद्गुरूचा कृपा आशीर्वाद असते, त्याला महाप्रसाद म्हणतात. काय म्हणतात? महाप्रसाद. भक्ती विना उद्धार नाही कुणाचा, भक्ती विना उद्धार नाही. थांबा. भक्ती विना उद्धार नाही कुणाचा, पण भक्तीसाठी निर्धार पाहिजे मनाचा. भक्तीसाठी निर्धार पाहिजे मनाचा. भक्तीसाठी निर्धार नाही. मनाचा निर्धार झालाय, नाही विवेकानंद आश्रम मध्ये जावं लागते. आली सर्व सद्भाविक मंडळी, किती आनंदात रे. केवढा मोठा आनंद, केवढा मोठा सुख सोहळा. याच्यापेक्षा अधिक काय पाहिजे? ही खरी संतांची तपश्चर्या आहे. कारण संत शुकदास महाराजांनी निर्माण केलेला हा वटवृक्ष आहे आणि आपण सर्व या वटवृक्षाचे सेवक आहोत. पाहिजे आपल्यावरती जबाबदारी संत शुकदास महाराजांनी दिली आहे आणि आपल्याला निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म अशा युक्तीप्रमाणे खरोखर काम वाढते आहे. हे संत शुकदास महाराज जर आज आहेतच आणि ते पाहून राहिले. महाराजांचा विचार आहे भिंतीवरती, मी नसलो तरी आहे ना विचार, मी नसलो तर तो विचार आहे. पण महाराज हे अतृच्छ रूपानं काम करून घेऊन राहिले. कारण कसं असते भाऊसाहेब, कोणाच्या हातून कोणतं काम करून घेतील हे सांगता येत नाही. निमित्ताचा धनी केला असे प्राणी, निमित्ताचा धनी केला असे प्राणी. हे ज्यानं साथ धुतले तो वारकरी, आम्ही वारकरी भाविक, त्याची वार करते पाविक. दृष्टासी लाविला धाक, शिवाजीचं जणू स्वर्गही. नाही तर पायजा दिंड्या, पालख्या, मठ, मंदिर, सप्ते, एकते, जयंत्या, पुण्यतिथ्या, हे जे काही आहे हे संस्कृती आहे आणि आपल्या हिंदू राष्ट्रामध्येच आहे. आणि याचा विचार सांगितलेला आहे. कारण जन्माला आलेल्या व्यक्तीला एक दिवस जावं लागते. इथं कोणाला थांबता येत नाही. नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ. आणि आयुष्य खातो काळ सावधान, जीवनाची वजाबाकी चालू आहे. पहा, जन्माची तारीख सर्वांना माहिती आहे, पण मृत्यूची तारीख कोणाला माहित आहे काय? नाही. पण एक दिवस जावं लागणार आहे. बरं का हो, समजा 2-4 पाहुणे जर घरी येऊन राहिले तर 8 दिवस अगोदर फोन येते, अमके अमके भाऊसाहेब 3-4 तारखेला आपल्या घरी पाहुणे येऊन राहिले. किंवा कोणता कार्यक्रम आहे तर पत्रिका येते, या तारखेला हा कार्यक्रम चालू होणार आहे. पण असं पत्र आलं काय, मृत्यूचं मरणाचं पत्र, की अमके अमके भाऊसाहेब तुम्ही या तारखेला लंबे होणारा, पत्र येते काय? नाही. पण लक्ष देता, एक दिवस जावं लागणार आहे. पण तो दिवस येण्याच्या आत आमच्या हातून कोणकोणते काम घडावे तेवढ्या करता संत शुकदास महाराज आले होते. प्यारे आपणही गठाळी खोल, उसमे लाल बने अनमोल, सर्व काही तुझं पाशी, परी तू जागा भूलला. मला खूप आनंद वाटला, कारण मी लहान होतो तेव्हापासून मी वारकरी आहे संत शुकदास महाराज विवेकानंद आश्रम हिवऱ्याचा. आम्ही या जन्मात हे विसरू शकत नाही. भाऊसाहेब ज्याला जीवनात परीच भेटला, परी स्पर्श भेटला. अरे सद्गुणांच्या सद्विचाराच्या खाणीजवळ गेल्यानंतर अडचणी आणि अडथळे कधीचे पार केलेले असतात. कारण प्यारे अपनी गठेली गोल, है संत दुनिया में जगे तबई रही दुनिया खळी. आणि हा महाराजांचा विचार. आणि आपण सर्व जे सद्भाविक कार्यकर्ता मंडळी आपली बॅटरी चार्जिंग करून घेण्यासाठी या दरबारात यावं लागते. असाच धावत येशील, सर्व केला जाते पण मुद्दा विसरता येत नाही.
भाऊसाहेब मुद्दा विसरता येत नाही. पत्र जर लिहिलं, मजकूर जर लिहिला, पोस्टाच्या डब्यात जर टाकलं तर सर्वात पहिले पत्ता लिहावं लागते. काय लिहावं लागते? पत्ता. मजकूर लिहिलं, पोस्टाच्या डब्यातही पत्र टाकलं, पण पत्ता लिहायला नव्हता. गेला गेला जन्म वाया, गेला गेला जन्म वाया, गेला गेला जन्म वाया. आदरणीय सज्जन सिंगजी राजपूत दादा आहेत व्यासपीठावर, पण मुलगा आदरणीय विक्रांत दादा आम्ही परवाच्या दिवशी सोबत होतो कार्यक्रमात. आणि हे पाहिजे आहे, कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक. आदरणीय भारती सर तर आमच्या सोबत होते, पण आदरणीय दादा चिरंजीव दादा डॉक्टर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, पियुष दादा या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. नाही तर असे कितीतरी कुटुंब पाहिले आम्ही आप्पासाहेब. आम्ही एका फार मोठ्या माणसाकडे गेलो जेवण करायला. फार मोठा माणूस होता, आम्हाला एका खोलीत दाबलं, बटन दाबलं आणि भर चौथ्या मजल्यावर आम्ही होतो 5-6 जण. जेवण वगैरे केलं, कारण जेवण करायला आम्ही जेवायच्या खोलीत गेलो. सोन्याचे ताटं होते जेवण करायला, चांदीचे ग्लास होते पाण्याचे. चौरंगावर आम्हाला बसवलं. जेवण झाल्यावर मग भाऊसाहेबाले म्हटलं, मी आटलं भाऊसाहेब, सहज विचारलं, तरी किती पैसे असतील आपल्याकडे? सहज विचारलं. पाहिजे आपल्याला यातून काय घ्यायचं आहे? व्यवहारातला दृष्टांत आहे, पण परमार्थाची बैठक पक्की करून देण्याकरता आहे. तेवढा करता हा विचार आहे. आज समाजाला नेमकं काय पाहिजे आहे, कशाची भूक लागली आहे? ईश्वराचं नामस्मरण आम्ही जरूर करू, ते आमची संस्कृती आहे, पण इथून उठल्यानंतर आम्हाला दिशा पाहिजे आहे. तेवढ्या करता तेरे हरी संत पदाची जोड, तेरे हरी संत पदाची जोड, तेरे हरी संत पदाची जोड. वास्तविक पाहता सर्व सद्भाविक मंडळी या ठिकाणी येतात. सर्व कीर्तनकार मंडळी आहेत. सर्व कीर्तनकार मंडळी काय आहेत? रत्न आहेत. पण त्या रत्नांची आपल्याला माळ बनवायची आहे. ते जर बनत असेल, संत शुकदास महाराज विवेकानंद आश्रम हिवरा येथे. आणि हा विचार आपण सर्व चिकित्सक मंडळी आहोत, कारण आम्ही तर वारकरी आहोत विवेकानंद आश्रम हिवऱ्याचे. परंतु आज समाजाला काय पाहिजे? वास्तविक पाहता तुम्ही मुंबईचे कलाकार बोलवू शकले असते, दिल्लीचेही बोलवू शकले असते, परंतु आज नेमकं अरे लोकाची या चाल चाले, लोकाची या बोल बोल. संत आले, काळानं रूप आले. पाहिजे लक्ष द्यायचा मुद्दा चालला होता. मी सहज त्या मालकाले भाऊसाहेबाले विचारलं, म्हटलं भाऊसाहेब तरी आपल्याकडे किती पैसे असतील? ते म्हणत थाक नाही लागत, अजून मापेल नाही. म्हटलं आम्ही सुसंस्कार वर्ग घेत असतो मुलांचा. महाराष्ट्रातल्या 22 जिल्ह्यातले 1000 पोरांचा वर्ग चालते. प्रामाणिक पोरं आहेत, ते पैसे चोरणार नाहीत. 100 पोरं पाठवू काय माप्यासाठी? ते म्हणत 200 पाठवले तर मापवल्या जात नाही. पाहो. मग मी म्हटलं भाऊसाहेब आपल्याला मुलं वगैरे म्हणत 4 मुलं आहेत. किती मुलं आहेत? 4. म्हटलं काय करतात? ते म्हणत सारे घरावर आफत आणतात. गेला गेला जन्म वाया, गेला गेला जन्म वाया, गेला गेला जन्म वाया. मुद्दा महत्वाचा आहे. तुकाराम महाराजांना भाऊसाहेब आदरणीय अकोटकर साहेब चालू कीर्तनात विनवणी केली एका वारकऱ्यानं की महाराज म्हटल्या जाते संसार करून सार करा, संसार करून सार करा, संसार करून सार करा. संसार म्हणजे आम्हाला समजलं हो, आमच्या बँकेतले पैसे म्हणजे संसार, आमचा घरदार म्हणजे संसार, मुलं बाळ म्हणजे इस्टेट, गाडी घोगळा बंगला सगळं संसार. पण सार काय आहे? सार. तरुण पोरं सोबत जातो ना आम्ही पियुष दादा कॉलेजमध्ये कार्यक्रमाला, तेव्हा असे पोरं अशी माने इकडे तिकडे करत नाही, त्याचा वेल्डिंगचा डागच बसते. कारण हा कार्यक्रम म्हणजे एकदम नेमकं बिमारी तपासून इंजेक्शन देणं काळाची गरज आहे. नाही तर झाला खोकला हा देते सर्दीच्या गोळ्या, मिळेल काय? खरूच झाले देते हा सापीच्या गोळ्या, मिळेल काय? पण पाहिजा संत आले, काळानुरूप आले, पण उद्धाराचा मार्ग दाखवला संतांनी. कारण ते डायरेक्ट दुसऱ्याचा नाहीत करू शकत उद्धार, उद्धाराचा फक्त मार्ग दाखवू शकतात. भूकमले लागली तुम्ही जेवण करून घ्या, मिळेल काय? आपुली आपण करा सोडवन, आपुली आपण करा सोडवन, आपुली आपण करा सोडवन, आपुली आपण करा
पाहिजे अजून कीर्तनाले सुरुवात नाही झाली. एक अभंग होईल आणि मग सुरुवात होईल. तुम्ही म्हणसाले आता लोक काय चालू होतं. पाहिजा मुद्दा महत्वाचा आहे. माझ्या हाती अनुभूती ग्रंथ आहे. संत शुकदास महाराजांनी शुकदास म्हणे जगधर्मशाळा सुखदास म्हणे धर्मशाळा अन प्रवासी जीवाला जावे लागे. हे जीवन प्रवासी आहे. हे जीवन काय आहे. प्रवासी आहे. इथं कोणाला थांबता येत नाही भाऊसाहेब. पण जीवनात काय काय साधावं तेवढ्या करता संत आले होते. कारण संत शुकदास महाराजांनी हे सर्व चिंतन केलं. जीवनात चिंता नाही करायची, चिंतन करायचं. चिंतनातून मार्ग मोकळा होते. तेवढ्या करता हा विचार आहे. आणि महाराज आहेत आपल्यामध्ये, आपल्यातून ते काम करून घेऊन राहिले आहेत. असाच धावत येची अनुभूती ग्रंथ संत शुकदास महाराजांनी लिहिला. आणि चालू परिस्थितीवर भाऊसाहेब वाचता बरोबर दिशा दाखवते. आणि म्हणून अनुभवी यांचे अनुभव घ्यावे. अनुभव यांचे अनुभव घ्यावे. आणि आपण तरुणी तुझ्या तारावे. आपण तरले नवे नवलते पुढे उद्धरील सर्वांची. अरे स्वतःसाठी तर प्रत्येक जण जगतोय, प्रत्येक जण. पण अपने लिए जीता वो जीना नहीं, जो सेवा में मरता वो मरना नहीं. म्हणून महाराजांचा एक विचार आहे. ज्या मार्गाने लाखो तरले असा मार्ग तू सोडू नको. बापरे. गुरु आई आणि बाप थोरजन यांची आज्ञा मोडू नको. गुरु आई आणि थोर बापजन यांची आज्ञा मोडू नको. ज्या मार्गाने लाखो तरले असा मार्ग तू सोडू नको. ज्या मार्गाने लाखो तरले असा मार्ग तू. अरे अरे ज्या मार्गाने लाखो तरले असा मार्ग तू. भजन आहे महाराजांचं. आणि हेच आपल्याला घ्यावं लागणार आहे. एक भजन तर असं आहे. जाईल हा नरदेह गड्या मग काय पुढे करशील मजा. करशील जसे भरशील जसे चुकते न कसे कोणी असे. करशील जसे भरशील जसे चुकते न कसे कोणी असे. तुकड्या म्हणे काय आम्हा करणे. तुकड्या म्हणे काय आम्हा करणे. होशियार रहा भरशील सजा. होशियार रहा भरशील सजा. म्हणजे जसं करावं लागते. अरे येथेच कर येथेच भर. भजन आहे महाराजांचं. येथेच कर येथेच भर. लपशील कोट मानत नाही. चित्तात गडबड झालेली आहे. संपूर्ण चित्तात. मनावर भजन लिहिलं महाराजांनी. मनावर मना तन्मय हो गुरुचरणी. धनी होशील सतत सुखाचा. दुःखदायी विषय हे सगळे नच साथ न देती कुणाचा. पुढे काय म्हटलं. अरे पाहता पाहता कितीतरी जाता. दिसले धनी मनी सारे. राव रंग हे भंगून गेले. परिणाम निशानी नसबारे. राव रंग हे भंगून गेले. पुढे काय. परिगाती पवाडा ज्याचा. पाहिजा संत शुकदास महाराजांचं जीवन. परिगाती पवाडा ज्याचा. जो ध्वजो भवी कीर्तीचा. अमर कीर्ती कर जाएंगे सदा प्रेम रस पिएंगे. सर्व काही आपल्या जवळच असते. पाहिजा संतांचं जीवन. संत शुकदास महाराजांचे चिंतन आम्हाला स्मरण होते. लक्षातेचा मित्र होई मी सर्व केलं म्हणतात पण ते करून विसरून जातो. हे सर्व जे काय पुढच्या पिढीसाठी आहे. आणि नवीन पिढीने सुद्धा पुढच्या पिढीने सुद्धा हाच विचार घ्यावा लागणार आहे. येता तरी सुखे या. आणि हा विचार घेऊन आपली बॅटरी चार्जिंग करून घेऊन संत गरजोनी या सांगेन जाऊ त्यांच्या
मागे मागे संतांनी जो विचार दिलाय, महाप्रसाद झालाय, हजारो लाखो सद्भाविक आले, सूर्य चंद्र आहे तोपर्यंत महाप्रसाद चालणार आहे, सूर्य चंद्र आहे तोपर्यंत विवेकानंद आश्रम मधला कार्यक्रम दिगंतरी वाढत जाणार आहे. कारण संत शुकदास महाराजांची तपश्चर्या आहे भाऊसाहेब. कारण लोक येतात जातात, विचार घेऊन जातात, पण लक्ष देता तुमच्यात मला देव दिसतोय म्हणतात संत शुकदास महाराज. पाहिजा देव कुठे आहे? तुकाराम महाराजांनी सुद्धा अभंगात हाच विचार दिलाय, देव पावया गेलो देवाची होणी ठेलो, देव इथंच आहे. म्हणून याच देई याच डोळा पाहू मुक्तीचा सोहळा, असाच धावत येश, असाच धावत येशील ना, असाच धावत येशील ना. वेळ झाली म्हणजे सांगा आदरणीय आप्पासाहेब. कारण इथं उभं राहिल्यानंतर हे कसं असते, इथून खाली उतरल्यानंतर मला बोलता येणार नाही तसं, पण इथं उभं राहिल्यानंतर भोंग्याची एम्प्लिफायरची वायर जुळत असते आणि इथून उतरल्यानंतर भोंगा भोंगा. पण हे जे काही कृपा आहे, गुरुची कृपा आहे, ज्ञाना कृपा सद्गुरुची, ही ज्ञाना कृपा सद्गुरुची, ज्ञाना कृपा सद्गुरुची. महाराष्ट्रामध्येच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा आपल्या विवेकानंद आश्रमची विद्यार्थी आले आहेत. पण जाणीव आहे भाऊसाहेब, विद्यार्थी तयार होत आहेत. खरी शिक्षण संस्था आणि संस्कृतीला जोपासून ते जर असेल तर विवेकानंद आश्रम हिवरा येथे तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता ग्रंथ लिहिला. आता 2 दिवसाआधी एकनाथरावजी दुधे साहेब या ठिकाणी येऊन गेले, मला फोन आला होता. आपण सर्व कार्यकर्ता मंडळी दरवर्षी विवेकानंद आश्रम मध्ये येतो आणि संत शुकदास महाराजांचा विचार, स्वामी विवेकानंदांचा विचार, स्वामीजींनी शेवटचा ग्रंथ लिहिला होता, भारताचे पुनरुत्थान. भारताचे पुनरुत्थान म्हणजे या देशातल्या लहानात लहान गावातून शेवटच्या घरापासून तिथून सुरुवात होईल. त्याचं दर्शन जर आम्हाला पाहायचं असेल तर विवेकानंद आश्रम हिवरा येथे. तुझं गावच नाही का म्हणून आपल्या गावाची सेवा जो करतो, आपल्या गावाची सेवा जो करतो, जो जनसेवा करतो तो याच जगी तरतो. करोनी 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 पाविचार. म्हणून तुकडोजी महाराजांचा ग्रामगीता ग्रंथ, त्याच्यामध्ये देवदर्शन अध्याय पहिला, त्याच्यानंतर संसार परमार्थ चौथा, महिला मंडळासाठी स्पेशल अध्याय लिहिला 20वा महिलोन्नती, तरुण पोराईसाठी पाहिजा ज्याचं लग्न बाकी असेल त्यानं ग्रामगीतेतला 21वा अध्याय वाचल्याशिवाय लग्न करू नका. एवढी माहिती आहे याच्यात. हो भाऊसाहेब, आज कीर्तनात बोलण्याची वेळ आली आहे, नाही तर असे कितीतरी तितंबे चालू आहेत. अरे विषय विकार आहे, लग्न केले परस्पराने, परस्पराशी नाही ओळखले, सर्प मुंगसापरी भांडू लागले, कोर्ट कचेऱ्या गजबजल्या. मराठीत आहे. कधी लिहिलं हे? खर्च नको भव्य मंडपाचा. पाहिजा तुकडोजी महाराजांचे विचार, कमी खर्चात लग्न लावा आणि लग्न वेळेवर लावा, एवढी माहिती सांगितली. हो 21वा अध्याय वैवाहिक जीवन, 22वा अध्याय अंत्यसंस्कार, मरावं कसं, जाण्याच्या 3 महिने 3 दिवस अगोदर चिन्ह येत असतात, एवढी माहिती आहे. हो आणि आपला उद्धार आपल्यालाच करावा लागत असते. त्याच्यात आहे वेळ कमी असल्यामुळे, नाही तर ग्रामगीता उकळल्यानंतर वेळ कमी पडेल. कारण हे प्रस्तावना चालू आहे. काय चालू आहे? प्रस्तावना. गेल्या 3 दिवसापासून आपण विवेकानंद आश्रम मध्ये हा विचार घेतोय. तेवढ्या करता यावं लागते भाऊसाहेब. असाच धावत आणि संत शुकदास महाराजांचे अनुभूतीचे बोल महाराजांनी अनुभूती ग्रंथात लिहिले आहेत. कशात लिहिले? अनुभूती ग्रंथात. आपल्या प्रत्येकाच्या घरी हा ग्रंथ असला पाहिजे. तेरे हरी संत पदाची जोड, तेरे हरी संत पदाची जोड, तेरे हरी संत पदाची जोड. आणि मुद्दाच महत्वाचा असते. आणि हे घेऊन संत शुकदास महाराजांचा हा जो विचार आहे, आयुष्यभर संत शुकदास महाराज आपल्यासाठी झटले, त्यांनी वैभव निर्माण केलं. त्यांची तपश्चर्या प्रत्येक ठिकाणी महाराजांचा स्पर्श झालेला आहे.
म्हणून या सोहळ्याकरता आपण सर्व मंडळी येतो आणि इथली आपण बॅटरी चार्जिंग करून घेऊन आपण आपल्या कार्यक्षेत्राकडे जातो आणि हेच काम आपल्याला जीवनामध्ये करायचं असते. भाऊसाहेब, थोडे दिवस असतात का वेळ जी थांबत नाही ती वेळ असते, जी थांबत नाही ती वेळ असते. वेळ येते ते निघून जाते. बाबा जीवनामध्ये समय येते तर समज नसते आणि समज येते तर समय निघून गेलेला असते. पण जीवनात समज एका वेळी जेव्हा ज्यांच्या मनात आली, विवेकानंदांचा विचार त्याच्या जीवनाचं सार्थक झालं म्हणून समजा. म्हणून आपल्या जीवनाचं सार्थक करून घेण्याकरता आपल्याला या दरबारामध्ये यावं लागते. असाच धावत येशी मजो घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम पुंडलिका वरदे हरविठ्ठल श्री माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, स्वामी विवेकानंद भगवान, संत शुकदास माऊली की. पुढील कार्यक्रम या ठिकाणी निश्चित आहेत, वेळेनुसार होणार आहेत आणि आपण सर्व सद्भाविक मंडळी दरवर्षी या दरबारामध्ये याचं आणि आपल्याला एक शपथ घ्यायची आहे. पुढच्या वेळेस येताना आपल्या मुलांना, आपल्या परिवारातील मंडळींना किंवा आपल्या शेजाऱ्याला सोबत आणायचं आहे. कारण हा विचार घेऊन आपल्याला जायचा आहे आणि संत शुकदास महाराजांचे जे विचार आहेत, स्वामी विवेकानंदांचे जे विचार आहेत, सत्पुरुष या ठिकाणी कीर्तनकार मंडळी येतात आणि हा विचार मांडतात. म्हणून देणारा देऊन राहिला, घेणारा घेऊन राहिला, तिथून सतयुगाची निर्मिती होत असते आणि ही सेवा अखंड अविरतपणे आपल्या सर्व मंडळींच्या हातून घडो ही संत शुकदास महाराजांच्या चरणी प्रार्थना करून थांबतो. जय गुरु.